नमस्कार, मी राजेंद्र गुरव आणि आपण पाहतात आपले आवडते यूट्यूब चॅनल गुरव की. मित्रांनो, आज 7वा दिवस उजाडला तरी महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण हे अजून दिल्लीश्वर भाजपचे जे शेष नेतृत्व आहे त्यांना जाहीर करता आलं नाही. त्याचं मुख्य कारण म्हणजे एकनाथ शिंदे हे नाराज आहेत. मित्रांनो, एक गोष्ट लक्षात घ्या, ज्यावेळेला शिवसेना फोडून भाजपबरोबर एकनाथ शिंदे आणि त्यांचे जे मित्र गेले त्यावेळी त्यांनी एकच गोष्ट सांगितली होती की आम्ही उद्धव ठाकरे साहेबांनी सोडलं, त्याच्यामुळे आम्ही हिंदुत्वासाठी शिवसेनेतून आपण वेगळा झालो आणि म्हणून भारतीय जनता पार्टीला आम्ही हिंदुत्वाच्या एक विचारधारेवरती आम्ही त्यांना सपोर्ट करतो. त्याच्यामुळे शिवसेनेमधून उभी फूट पडून एक शिंदे गट भारतीय जनता पार्टीला भेटला होता. ज्यावेळेला सरकार स्थापन केलं त्यावेळेला पण आम्ही भाजपाचे हे नॅचरल पार्टनर आहोत असं सांगून आम्ही मराठी जनतेच्या विश्वासासाठी, हिंदूंच्या विश्वासासाठी आणि हिंदुत्व या विचारधारेला पकडून आम्ही भारतीय जनता पार्टीवर गेलो. आम्हाला कुठलेही पद नको की अजून काही नको, तरीही भारतीय जनता पार्टीने एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्रीपद दिलं. आणि आणि दुसरी बाजू म्हणजे एकनाथ शिंदेने ज्या मुख्यमंत्री पदावरतीचे जो 2.5 वर्षाचा काळ घालवला, काही 2-3 महिने त्यांना थोडा अडचणीच गेला, पण नंतर त्यांनी जो म्हणजे थर्ड गिअर टाकला तो त्यांनी एक महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या योजना जसं लाडकी बहीण योजना आणि बऱ्याचशा योजना राबवल्या. त्यांनी उद्योगधंदे आणण्याचे प्रयत्न पण केले. दुसरी गोष्ट म्हणजे मग आता ते अजूनपर्यंत म्हणत होते की आम्हाला हिंदुत्वासाठी एकत्र आम्ही आलेलो आहे. मग आत्ता ज्यावेळेला थम्पिंग मेजॉरिटी मिळाली आहे भारतीय जनता पार्टी आणि मित्रपक्ष म्हणजे शिवसेना, शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस, अजित पवार गट यांना मिळून एक थम्पिंग मेजॉरिटी मिळाली आहे आणि आत्ता मग घोडं कुठलं अडलं आहे. मग एकनाथ शिंदे जर विचारधारा आणि महाराष्ट्राच्या कल्याणासाठी जर ते एकत्र आले होते, तर मग आता भारतीय जनता पार्टीचे एक हाती सत्ता एवढे संख्याबळ असताना मग नाराजी व्यक्त का केली ज्यावेळेला एकनाथ शिंदेनं मुख्यमंत्रीपद केलं गेलं त्यावेळेला जी प्रेस कॉन्फरन्स झाली होती अगोदर, त्यावेळेला देवेंद्र फडणवीस यांनी प्रेस कॉन्फरन्समध्ये सांगितलं होतं की मी एकनाथ शिंदे यांच्या सरकारमध्ये मी सामील होणार नाही. एकनाथ शिंदेना माझा बाहेरून फुल पाठिंबा असेल, पण ज्यावेळेला दिल्लीवरून त्यांच्या श्रेष्ठ नेतृत्व किंवा दिल्लीचे त्यांचे जे नेतृत्व आहे, केंद्रीय नेतृत्व, त्यांनी देवेंद्र फडणवीसांना सांगितलं की बाबा तुम्ही उपमुख्यमंत्रीपद घ्या आणि सरकारमध्येच राहा आणि सरकार चालवा. सर्वसाधारणपणे एखादी व्यक्ती जेव्हा मुख्यमंत्री झाल्यानंतर उपमुख्यमंत्रीपद म्हणजे एक स्टेप डाऊन. तसं पाहिलं तर उपमुख्यमंत्री हे एक संविधानिक पद नाही, तरी पण देवेंद्र फडणवीसांनी 5 वर्ष आपला एक यशस्वी मुख्यमंत्रीपदाचा कार्यकाळ काढल्यानंतरही त्याने एक व्यवस्थित सरकार चालावं आणि केंद्रीय नेतृत्वाच्या ने जो त्यांना सल्ला दिला होता किंवा त्या सल्ल्यानुसार देवेंद्र फडणवीस एक भारतीय जनता पार्टीची विचारधारा, RSSची विचारधारा असा हा विचार करून आणि जे केंद्रीय नेतृत्व त्यांच्या गायडन्सनुसार देवेंद्र फडणवीसांनी 5 वर्ष मुख्यमंत्री राहूनसुद्धा त्यांनी उपमुख्यमंत्रीपद हे महाराष्ट्राच्या जनतेसाठी स्वीकारलं होतं. आणि त्यावेळेला त्यांनी वक्तव्य पण केलं होतं की माझं जर श्रेष्ठ नेतृत्व जर काही सांगत असेल की कार्यकर्ता बनून राहा किंवा इतर गोष्ट कुठल्या पदावरती राहायचं असेल तर मी तयार आहे, हे मग आमची विचारधारा आहे. मग ज्यावेळेला एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री झाले आणि त्यावेळेला सांगितलं मी मराठी जनतेसाठी, मी बाळासाहेबांच्या विचारासाठी चाललो आहे, अनंत दिघेंच्या विचारासाठी विचारधारा घेऊन मी भारतीय जनता पार्टीबरोबर आलो आहे. मग आता प्रश्न उरला कुठे, ज्यावेळेला भारतीय जनता पार्टीला थम्पिंग मेजॉरिटी मिळाल्यानंतर मग आता विचारधाराला गेली कुठे. मग याचा अर्थ असा आपण काढायचा की एकनाथ शिंदे हे पद किंवा याच्यासाठी आले होते, पण तसं पण म्हणता येणार नाही, कारण त्यांना
त्यांच्याकडे एक चांगलं मंत्रिपद होतं. मग आता एकनाथ शिंदेनी हसत हसत देवेंद्र फडणवीस ज्यावेळेला मुख्यमंत्री भाजप करायला निघाले आहेत किंवा देवेंद्र फडणवीसचं नाव हे मुख्यमंत्रीच्या शर्यतीमध्ये पुढे आहेत, त्यावेळेला ज्यावेळेला एकनाथ शिंदेना ज्यावेळेला महाराष्ट्र विधानसभेचे ज्यावेळेला निकाल आले आणि भारतीय जनता पार्टी एकहाती सत्तेमध्ये येते असा जो रिझल्ट आला आणि शिंदे गटालाही चांगले 57 सीट मिळाल्या, राष्ट्रवादी काँग्रेसलाही 40-42 सीट मिळाल्या. अशा वेळेला जसं ज्या प्रकारे राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवारांनी सांगितलं की मी मुख्यमंत्री पदाच्या कुठल्याही रेसमध्ये नाही आणि जे भारतीय जनता पार्टीचे शीर्ष नेतृत्व जे ठरवेल, जो त्यांचा गटनेता ठरवेल त्याला राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट पाठिंबा देईल. मग शिवसेना शिंदे गट किंवा शिंदे साहेबांना एवढा वेळ का लागला पत्रकार परिषद घेऊन सपोर्ट करण्यासाठी? त्यांना दिल्लीत जावं लागलं, इथे मंथन करावं लागलं. मग ज्या प्रकारे देवेंद्र फडणवीस यांनी शिंदेना पाठिंबा दर्शवला, तसंच जर आत्ता देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री होत असेल तर मोठ्या मनाने एकनाथ शिंदे साहेबांनी देवेंद्र फडणवीस यांच्या मागे राहायला पाहिजे होतं असं मला वाटतं. मित्रांनो, आपल्याला काय वाटतं की ज्या प्रकारे देवेंद्र फडणवीस यांनी एकनाथ शिंदेंच्या पाठी राहून एक स्टेप खाली राहून उपमुख्यमंत्रीपद घेऊन सरकारमध्ये सामील होऊन एकनाथ शिंदेंच्या पाठी भक्कमपणे उभे राहिले, त्याचप्रकारे आत्ता त्यांना देवेंद्र फडणवीस यांच्या मागे भक्कमपणे उभे राहून सरकारमध्ये सामील झाले पाहिजे होते की हे आपल्याला काय वाटतं हे मला कमेंटमधून सांगा. आणि आपण पुढच्या वेळेला कुठल्या विषयावरती बोलू किंवा कुठला टॉपिक घेऊ तो टॉपिक पण मला कमेंटमध्ये कळवा की जेणेकरून आपण त्या विषयावरती व्हिडिओ बनवू. तर मी इथेच थांबतो. हा व्हिडिओ जर आपल्याला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि मित्रपरिवारांना पाठवा. धन्यवाद.